सो हॅलो सगळ्यांना. आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाघोलीचं सगळ्यात सुप्रसिद्ध असं मंदिर, म्हणजेच वाघेश्वर मंदिर. सो चला मग जाऊयात आपण. सो आता मी निघालो आहे वाघेश्वर मंदिरला. तर तुम्हाला असं वाटलं असेल एवढ्या दुपारी, तर मी नेहमी दुपारीच निघतो. त्याचं कारण असेल की एरवी मंदिरात खूप गर्दी असते आणि मग मी शक्यतो काय करतो की 1, 2, 3च्या दरम्यान जातो, म्हणजे आपल्याला कमी गर्दी लागेल. सो मी सोबत कलश पण घेतला आहे, म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती जलार्पण करण्यासाठी. सो चला मग आता जाऊयात, मी दाखवतो तुम्हाला मंदिर. सो आता आपण आलेलो आहोत वाघेश्वर मंदिरामध्ये. इथं मोठी कमान आपल्याला दिसून येईल, नाव लिहिलेलं आहे आणि एकदम रोड टचच आहे म्हणजे. आणि इकडं नो पार्किंग आहे, पण काही गाड्या आपण पलीकडल्या साईडला मी आत्ता जशी पार्क केली आहे आपण लावू शकतो. आणि हे मंदिराचं सुरुवातीचं एंट्रन्स आहे. इकडे स्मशानभूमी आहे म्हणजे एका साईडला, आणि इकडून मेन मंदिराला जाण्याचा मार्ग आहे हा, जसं आपण बघू शकता. आणि हे जे आहे मंदिराच्या बाहेर एक छोटंसं महादेवाचंच मंदिर आहे, तर हे आहे ते. आणि इथं दीपमाळ वगैरे आपण, आणि बाजूचा जो परिसर आहे हा परिसर खरंच खूप चांगला आहे. म्हणजे झाडं वगैरे आपण इथं शांत बसू शकतो असं त्यांनी सोय पण केलेली आहे. इकडे जरा सध्या काम चालू आहे. आणि हे मंदिर आहे मेन. सो मी जसं कलश घेतला होता आपण जल अर्पण करायला, तर आता इथं पाणी भरून घेऊ. ॲक्च्युली इथं पिण्याचं पाणी पण आहे म्हणजे सगळ्यांना लोकांना, तर आपण इथंच व्यवस्थित पिण्याचं पाणी असल्यामुळं आपण इथून कलश भरून, हे सुरुवातीचं एंट्रन्स आहे. म्हणजे इथं नंदी महाराजांची मूर्ती ही खूप मोठी आहे. सो इथं पाय पडून आपण मंदिरात प्रवेश करू. हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं. आणि इथून आपण आता आज जाऊयात. हा खूप सुंदर, म्हणजे आत्ताच रिनोव्हेशन केलं आहे मंदिराचं. तरी आज सोमवार असल्यामुळं गर्दी आहेच आहे. आणि ही जी आहे आपली मेन पिंड आहे महादेवाची, आणि खूप सुंदर मुकुट आहे वाघेश्वर महाराजांचा. सो अत्यंत सुंदर असा देखावा असतो इथं, आपण बघू शकतो. हे बाहेरून आहे साईड व्ह्यू, म्हणजे जे की मेन रोडवरून पण दिसतं मंदिर, आणि खूप सुंदर आहे. आणि इकडच्या साईडला जे आहे, जसं मी म्हणलं की पाणी आणि कुंड वगैरे असल्यासारखं खूप चांगलं आहे. म्हणजे कारंजे वगैरे, मासे आहेत इथं बघायला लहान मुलांना. इथं बोटिंगची पण आपण बघू शकतो सुविधा केलेली आहे त्यांनी. बोटिंग वगैरे करायची असली तर ते पण इथं म्हणजे चांगलं आहे बसायला फिरायला वगैरे. सो इथं करू शकतो आपण. आणि हा सगळा परिसर आहे. हे जे आहे सुंदर सभागृह, म्हणजे सुरुवातीचं स्टेज टाईप केलं आहे त्यांनी. खूप गरमी असल्यामुळे पाय पोळत आहेत ॲक्च्युली, तर आपण वर जाऊन बोलू. तर हे आपण बघू शकतो महाराष्ट्राला जसं साधू संतांची परंपरा आहे, तर इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजे मूर्ती आहे त्यांची. इथं साधू संत आपले, आणि अत्यंत सुंदर देखावा आहे. म्हणजे इथं बसल्यावर माणसाला बघतच राहावं असं वाटतंय. तर हे स्टेज आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे. खरं तर एवढं ऊन आहे, पायाला चटके पण लागले मला, पण हा परिसर एवढा भारी आहे, म्हणजे एवढा सुंदर आहे ना की इथं बसावंच वाटतं. ॲक्च्युली संध्याकाळच्या वेळेला इथं म्हणजे पूर्ण हे प्रांगण भरलेलं असतं, सगळे लोक इथं बसलेले असतात. आजूबाजूला झाडं आहेत, पक्ष्यांचा आवाज, म्हणजे ही वातावरणच खूप तुम्हाला म्हणजे इथं बसल्याशिवाय राहतच नाही असं आहे. दुपारी आल्यावर तेवढं, का आता सध्या ऊन खूप असल्यामुळे तेवढं हे नाही वाटत, पण 5-6च्या नंतर जेव्हा संध्याकाळी तुम्ही येताल त्यावेळेस बघाल तर खूप चांगलं वातावरण. आणि पण कसं गर्दी खूप जास्त असल्यामुळं मी शक्यतो काय करतो की लवकर येतो, म्हणजे दुपारी येऊन जातो, जेणेकरून दर्शन व्यवस्थित व्हावं. कारण तो गर्दी असली की थोडंसं ते लवकर बाहेर काढतात आणि मग ते प्रॉपर दर्शन नाही होत त्यामुळं. सो आता बसलो इथं. अजून इथे जे म्हणजे कुंडासारखं आहे, म्हणजे छोटंसं कुंड असल्यासारखं, तिथं रात्री जे तुम्ही आत्ता जे तुम्हाला दाखवलं की कारंजे वगैरे, आणि त्याच्यात मासे वगैरे पण खूप भारी आहेत. आणि सध्या त्यांनी बोटिंग वगैरे पण म्हणजे चालू असतं, कधी कधी तरी बंद असतं, पण सध्या चालू आहे. म्हणजे तुम्हाला बोटिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही त्याला करू शकता.
बाकी तुम्हाला इथं चांगलं वाटत असेल. मागं जी तुम्हाला आत्ता येताना दाखवलं ती सुरुवातीला ती पलीकडल्या साईडला स्मशानभूमी आहे. त्यानंतर हे मंदिर पुन्हा इकडं सुरू होतं. एक छोटं महादेवाचं मंदिर जे तुम्हाला दाखवलं ते तिथं होतं. त्याच्यानंतर आत परत ह्या प्रांगणात हे मंदिर चालू होतं असं. आणि पलीकडे जे आहे ते नाना नानी पार्क म्हणून त्यांनी एक छोटंसं असं बसायला सगळे म्हणजे लोकांना वगैरे बसायला चांगलं व्यवस्था केली. बाक वगैरे बसवलेले आहेत आणि परिसर हा खूप मोठा आहे. तिथं त्यांचं कार्यालय पण आहे. म्हणजे तुम्हाला देणगी वगैरे द्यायचं असेल तर तिथं पण तुम्हाला सोय आहे. ऑनलाईन पण तुम्हाला करता येऊ शकते. आणि महाशिवरात्रीला हे पूर्ण मंदिर जे आहे फुल भरलेलं असतं. म्हणजे आत्ता आम्हाला महाशिवरात्रीला आम्ही जेव्हा आलतो तर आम्ही रात्री 12 नंतर आलेलो तर 3 ते 4 तास लागले आम्हाला दर्शनाला. कारण एवढी गर्दी, कारण आसपासचे जे सगळे गाव आहेत, सगळे वाघोलीच्या आसपासचे पुण्यातले जे काही भक्त आहेत ते सगळे इथं येतात. कारण इथं तुम्ही बघाल तर इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. आणि जास्त करून इथं म्हणजे ज्यांचे विवाहित नवीन लग्न झालेले आहेत किंवा ज्यांचं लग्न होणार आहे अशी जोडपी येतात. कारण पुढं तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनासाठी ते इथला आशीर्वाद महादेवाचा खूप चांगला असतो किंवा तुमची इच्छा इथल्या पूर्ण होतात अशी आख्यायिका असल्यामुळे इथं जास्ती करून ज्यांचं लग्न झालं आहे किंवा ज्यांचं लग्न होणार आहे असे लोक जास्त येतात. तर बघू शकता. आणि आसपासचे जे की भाविक आहेत ते तर दर सोमवारी जास्त गर्दी असते, इतर वेळेस नसते, पण सोमवारी जास्त गर्दी असते. बाकी मंदिर वगैरे तर एकदम अप्रतिम आहे. एकदम रोडच्या म्हणजे मेन रोड जो आहे वाघोलीचा आपला जो अहमदनगरला जाणारा जो रोड आहे त्या रोडला टचच आहे. वाघेश्वर चौकातून थोडंसं आत आलं की हे मंदिर असं म्हणजे इथंच आहे ह्याची लोकेशन. सो बस एवढंच. चला आता जाऊयात घरी.